नमस्कार, परिपूर्ण किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कुळथाचं पिठलं बनवणार आहोत। तर हे बघा, असे कुळीत असतात, त्याला हुलगे सुद्धा बोलतात। आणि हे कुळीत आहे ते भाजून घ्यायचं आणि मिक्सरला असं जाडसर फिरवून घ्यायचं आणि मग ते पाकडून त्याचं असं मिक्सरला बारीक पीठ बनवायचं। पिठल्यासाठी हे पीठ घेतलेलं आहे मी आणि कांदा कापून घेतलेला आहे। इथं एक मोठा कांदा, लसूण जास्तीचा घेतलेला आहे मी, पूर्ण एक कांदे सोलून घेतलेले आहे, हिरव्या मिरच्या, हळद आणि जिरं घेतलेलं आहे। तर कुळथाचं खूप आयुर्वेदिक महत्त्व आहे। तर हे कुळथाचं जे सूप आहे ते आजारपणात पिल्याने आपल्याला म्हणजे आराम मिळतो। आणि कुळथाचं काढण हे वातशामक आहे, म्हणजे वात होत नाही, त्याच्यामुळे ते पिलेलं अधिक चांगलं असतं। आणि कुळथामुळे लघवी साफ होते, मुतखडा वगैरे झाला असेल तर मग तो फुटण्यास मदत होतं। त्याचप्रमाणे स्त्रियांचं जे गर्भाशय असतं ते निरोगी ठेवण्याचं काम हे कुळीत करतं। तर महिन्यातून 2-3 वेळा जरूर ह्या कुळथाचं पिठलं किंवा सूप करून पेत जावं। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। कढईमध्ये आपल्याला 1 चमच तेल टाकायचं आहे। पिठलं बनवायचं असेल तर तेल टाकायचं, आणि सूप बनवायचं असेल पिण्यासाठी तर मग तूप टाकायचं, त्याच्याने छान टेस्ट येते। आता तेल तापलं की आपल्याला त्यामध्ये जिरं टाकायचं आहे सुरुवातीला। आता यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि त्यानंतर लसूण टाकायचं आहे। लसूण टाकलं की आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे आणि व्यवस्थित जिरं तडतडलं की आता कांदा पण आपण टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये। आणि आता कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला। आता हे जे पीठ आहे इथे 4 चमच घेतलेलं आहे। खूप घट्ट पिठलं बनवायचं नाही, जितकं पातळ असेल तितकी त्याची चव चांगली असते। तर आता इथे पाणी टाकून आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे आणि मग ते टाकायचं आहे आपल्याला। तर हे बघा, पूर्ण असं गुठळ्या होणार नाही असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इकडे थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आहे आपल्याला पिठल्यामध्ये वापरायला नंतर। आता आपला कांदा व्यवस्थित भाजलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता जे आपण पीठ इथे कालवलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे। आता ते व्यवस्थित परत चमच्याने एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता हे याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। गरम पाण्याने व्यवस्थित म्हणजे कुठल्याही भाजीला छान चव येते। आता आपल्याला जितकं पातळ हवं आहे तितकं पाणी घालून घ्यायचं आहे। खूप घट्ट नाही बनवायचं। आता अजून मी याच्यामध्ये पाणी टाकते, म्हणजे ते शिजलं की घट्ट होईल ना थोडं। तर परत ते एक वाटी पाणी घालून घेते याच्यामध्ये आणि आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे, इथे मी अर्धा चमच टाकते आणि आता चांगली उकळी येऊन द्यायची आहे। तर मध्ये मध्ये आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे। हे बघा, आपलं पिठलं खूप छान प्रकारे उकळलेलं आहे। आता गॅस बंद करून घेऊयात आपण। आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे। आता हे पिठलं तुम्ही महिन्यातून 2 ते 3 वेळा खाऊ शकता। खूप आयुर्वेदिक महत्त्व चांगलं आहे त्याचं।
तर शरीराला पण चांगलं सुरक्षित ठेवतं आणि पोषक आहार आहे म्हणून ते खाल्लं गेलं पाहिजे. तर कशी वाटली रेसिपी नक्की बनवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.